नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण सुरू करतोय, सरळ रूप देणे. सरळ रूप देणे किंवा यालाच काय म्हणतो आपण, सिम्प्लिफिकेशन. हा म्हणजे मॅथ मधला एक सिम्प्लिफिकेशन हा म्हणजे मॅथ मधला काय आहे, एक अनिवार्य घटक आहे. बरोबर. एक्झाम कुठलीही असू द्या, तुमची ग्रुप सी ची एक्झाम असू द्या किंवा बँकिंग पर्यंत आपली IBPS ची एक्झाम असू द्या, प्रत्येक ठिकाणी सिम्प्लिफिकेशन हा पॅटर्न असतोच. फक्त काय, जी डिफिकल्टी लेवल आहे किंवा डेप्थ आहे प्रश्नांची, ती वेगवेगळी असते. डिफिकल्टी लेवल म्हणण्यापेक्षा पण आहे ना, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही किती फास्ट करता याच्यानुसार त्याची डिफिकल्टी लेवल काय होते, बदलत बदलत जाते. किंवा ट्रिक्स किती वापरता. जसं आपण पुढे पाहणारे सरासरीमध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं आपलं, तर 16.203% म्हणजे किती, बरोबर. तर हे म्हणजे डायरेक्ट 1/6. हे जमण्या इतपत तुम्हाला ज्यावेळेस ऍक्युरेसी येते त्यावेळेस तुम्ही प्रो लेवलला किंवा मग तुम्ही बँकिंगची गणित सोडवायला एलिजिबल होता. जे जस्ट मी एक्झाम्पल घेतलंय ग्रुप CD किंवा बँकिंग, बरोबर. सांगायचा हेतू फक्त एवढाच आहे की प्रत्येक एक्झामसाठी सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक अनिवार्य आहे आणि तो ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाण्यासाठी तुमचं एकदम बेसिक जे काय ना, ते पक्का असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया एकदम बेसिक पासून. सिम्प्लिफिकेशन मधली जी काही बेसिक कन्सेप्ट त्यापासून आपण सुरुवात करूया. तो पहिलाच रूल दिलाय आपला, व्ही बॉड मास. व्ही बॉड मास म्हणजे काय, आता सिम्प्लिफिकेशन मध्ये जे काय आपल्याला गणित दिलेले असतात त्यांना काय म्हणतो आपण, पदावली म्हणतो. बरोबर. पदावली म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अनेक गणिती क्रिया म्हणजे कोणतं, अधिक, वजा, गुणुले, भागिले, चे, बरोबर. असे जे काय असेल टक्के, हे जे काही गणिती क्रिया आहेत ना, ह्या गणिती क्रिया त्याच्यामध्ये एकत्रित दिलेल्या असतात आणि शेवटी आपल्याला ते सोडून त्याचं उत्तर काढायचं असतं. अशांना काय म्हणतो आपण, पदावली म्हणतो. क्लिअर आहे. सो पदावली सोडवण्याचे काही बेसिक नियम आहेत. पदावली सोडवायची कशी याचे पण काही काय आहेत, बेसिक नियम आहेत. मग तो बेसिक नियम म्हणजे कुठला, व्ही बॉड मास. व्ही बॉड मास म्हणजे काय, प्राधान्यक्रम. प्राधान्यक्रम म्हणजे कुठल्या क्रमाने आपल्याला सोडवायचंय ते याच्यामध्ये सांगितलं जातं. कसं, व्ही बॉड मास मी लिहिताना असं लिहितो, VBODMAS. ठीक आहे. व्ही म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये विनक्युलम बार किंवा विनकलम बार. मराठीमध्ये काय, रेघी कंस. रेघी कंस. आता हा कसा दाखवला जातो, तर समजा 3+2 याच्यावरती असा बार दाखवला जातो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जर आपल्याला आपल्या पदावलीमध्ये असा बार जर दिसला तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, तो बार जिथं असेल ते सोडवायचं. ठीक आहे. आता हा जो बार आहे ना, हा बार हा कंसाचंच काम करतो. ठीक आहे. म्हणजे काय, हे तुम्हाला अगोदर सोडवून घ्यायचंय, एवढंच फक्त. क्लिअर आहे. नेक्स्ट काय दिले त्यांनी आपल्याला, फिबॉडमास मध्ये ब्रॅकेट. बी म्हणजे काय, ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे काय, कंस. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर पुढची गोष्ट कुठली सोडवायची आपल्याला, रेगी कंस झाला किंवा ज्याला आपण विनकलम बार किंवा विनकलम बार असं म्हणतो. व्ही रेगी कंस सोडून झाला त्याच्यानंतर आपल्याला ब्रॅकेट सोडवायचे कंस. बरोबर. ब्रॅकेट कुठले कुठले आहेत आपले, बरोबर. सो अगोदर काय करायचं, ब्रॅकेट सोडवताना जे आतलं ब्रॅकेट जे असेल ना ते अगोदर सोडवायचं, मग बाहेरचे ब्रॅकेट 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 सोडवत यायचे. फॉर एक्झाम्पल एखादं गणित आहे, 3+2 3+1 -1 असे. आता ऑलरेडी हे बाहेर एक ब्रॅकेट आहे, बरोबर. याच्या आतमध्ये एक ब्रॅकेट आहे. सो ब्रॅकेट सोडवताना किंवा कंस सोडवताना आतला कंस अगोदर सोडून घ्यायचा. क्लिअर इथपर्यंत. ओके. आता ओ. ओ म्हणजे काय, ऑफ. ऑफ कसं आहे आपलं, चा ची चे. ऑफला मराठीत काय म्हणतो आपण, चा ची चे. म्हणजे 50चा 25% किंवा 45चे 1/3. क्लिअर आहे. सो चाचीचे किंवा ऑफ हे आपल्याला त्याच्यानंतर सोडून घ्यायचंय. ठीक आहे. पण ते सोडवत असताना महत्वाची गोष्ट काय, की त्याचं रूपांतर गुणलेत होतं. म्हणजे 45चे 1/3 हे कसं होणार आहे, 45 गुणुले 1/3. फक्त हे क्रिया जी काय आपल्याला अगोदर सोडून घ्यायची, प्राधान्यक्रम त्याला ठेवायचंय. क्लिअर आहे. जसं सांगितलं, बारचं कन्व्हर्जन सुद्धा कंसात होतं, तसं चाचीचेचं कन्व्हर्जन गुणलेत होतं. फक्त ते आपल्याला अगोदर सोडवायचे, कशाच्या, बाकी सगळ्या क्रियांच्या, भागाकार वगैरेच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आला डी. डी म्हणजे काय, डिव्हिजन. त्याला काय म्हणतो आपण, भागाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सोडवायचं, प्राधान्यक्रम कशाला द्यायचा आहे, भागाकाराला द्यायचा आहे.
त्याच्यानंतर यम. यम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. यम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. मराठीमध्ये काय? गुणाकार. त्याच्यानंतर आपल्याला कशाला द्यायचंय? गुणाकाराला प्राधान्य द्यायचंय. ठीक आहे, जागेची कमतरता. ए म्हणजे ऍडिशन, ऍड करायचंय म्हणजेच बेरीज. ओके. आणि एस म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय? वजाबाकी. क्लिअर आहे? कशा कशा प्राधान्यक्रम द्यायचा आहे? फिरसे रिव्हिजन एक बार. काय करायचं आपल्याला? फक्त पहिल्यांदा व्ही म्हणजे काय? रेगी कंस सोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर बी म्हणजे काय? ब्रॅकेट सोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर ओ ऑफ म्हणजे काय? चाचीचे सोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे काय? भागाकार सोडून घ्यायचाय. त्याच्यानंतर यम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, गुणाकार सोडून घ्यायचाय. बरोबर. त्याच्यानंतर ए ऍडिशन म्हणजे बेरीज सोडून घ्यायची. त्याच्यानंतर यस म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी सोडवून घ्यायची. क्लिअर आहे? याच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये. बाकी सिम्प्लिफिकेशन मध्ये जसं प्रत्येक लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये बेसिक टाईप, दुसऱ्या लेक्चरमध्ये काही सूत्रांवरचे गणित, तिसऱ्या लेक्चरमध्ये शॉर्टकट ट्रिक्स, असं आपण वेगवेगळ्या लेक्चरमध्ये वेगवेगळे टाईप टाकलेले आहेत. सो सुरुवात करूया पहिल्या लेक्चर पासून किंवा पहिल्या गणितापासून. कंसामध्ये 16 गुणिले 2 भागिले 4 अधिक 3 गुणिले 2 भागिले 2. काय सांगितलंय? रूल कसं सोडवायचंय? व्ही बॉड मास. ते हेच प्रत्येक स्लाइड मध्ये असं साईडला लिहूनच ठेवावं लागणार आहे. बरोबर. व्ही म्हणजे बार आहे का कुठं? नाही. बी म्हणजे काय? ब्रॅकेट सोडवायचं. ब्रॅकेट आहे का? ओके. ब्रॅकेट अगोदर सोडवून घ्या. 16 गुणिले 2 किती आलं? 16 32 भागिले 4 अधिक 3 गुणिले 2 भागिले 2. पुढची स्टेप काय आहे? ओ ऑफ म्हणजे चाचीचे आहेत का कुठं? नाही. त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार दोन ठिकाणी आहे. हा एक भागाकार आहे, हा एक भागाकार आहे. सोडवून घ्या. क्लिअर आहे? 32 ला 4 ने भाग दिला, राहिले 8 अधिक 3 गुणिले 2 ला 2 ने भाग दिला, राहिला 1. क्लिअर आहे? आता कोणत्या गणिती क्रिया आहेत? एक अधिक 1 राहिले, गुणिले 1 राहिले. सो अधिक आणि गुणिले अगोदर काय सोडवणार? भागाकारानंतर आता आपण मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार सोडवणार. बरोबर. म्हणजे हे अगोदर सोडवून घ्या. किती आलं? 8 अधिक 3 1 3 आणि मग बेरीज करा यांची. 8 आणि 3 11. सोपं आहे, काहीच अडचण नाही. ओके. पुढचं गणित. ओके, इथं गणितच नाही दिले आपण, थोडस इथं बारचं गणित ऍड करू. ठीक आहे. 2 गुणिले 4 वजा 2 वरती बार समजा, हे आपल्याला सोडवायचंय. कसं सोडवणार? सिंपल आहे. दोनच क्रिया आहे. अगोदर कोणती करून घ्यायची? ठीक आहे, बारची क्रिया आहे ती अगोदर करून घ्यायची. बरोबर. बारची क्रिया 2 गुणिले बार 4 वजा 2. क्लिअर आहे? सोडवा. 2 गुणिले 4 वजा 2 2. बेदुने किती आलं उत्तर? 4. क्लिअर आहे? आता एक गंमत लक्षात घ्या. जर समजा इथे समजा -4 -2 आणि याच्यावरती बार असतात, तर सरळ सरळ काय करायचं? हा जो बार आहे ना, हे वजा चिन्ह बारच्या बाहेर ठेवायचं. म्हणजे आपण बारने याला कंस दिला, 4 वजा 2 ला कंस आहे. बरोबर का? कंस का? तर ही एक टर्म आहे, हे सोडवायचं आपलं. बरोबर. वजा त्याच्या बाहेर जाणार. ही एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या. ही कन्सेप्ट लक्षात घ्या याच्या बाबतीतली, बारच्या बाबतीतली. ठीक आहे. पुढचं गणित. समजा 3 अधिक 2 वजा 4 अधिक 6 वरती बार दिलाय भागिले 2. ट्राय करू शकतो, सोडू शकतो. आता सेम याच्यामध्ये तसं आलंय जसं मी सांगितलं होतं. बार दिलाय दोघांवरती, बाहेर काय आले? मायनस साईन आले. सरळ सरळ आहे ना, 3 अधिक 2 मायनस साईन बाहेरच ठेवा. मायनस साईनचा आणि या बारचा काही संबंध नाही. असं नाही करायचं. -4 अधिक 6 असं नाही करायचं. ठीक आहे. मायनस साईडला ठेवा. 4 अधिक 6 सोडून घ्या. क्लिअर आहे? इथं चुका होतात मुलांकडून. भागिले किती दिलाय? 2. सोडवा. 3 आणि 2 5 वजा 4 आणि 6 हे सॉरी आधी काय सोडवणार आपण? तर ह्या क्रमाने जरी केलं तरी जाऊ शकतं, पण स्टेप बाय स्टेप. चला, अगोदर काय सोडवणार आपण? ते बारचा हा कंस सोडवणार. 3 अधिक 2 वजा हा कंस किती आला? 4 आणि 6 10 10 भागिले 2. क्लिअर आहे? चला पुढं. 3 अधिक 2 वजा 10 ला 2 ने भागलं, भागाकार किती आला? 5.
3 आणि 2 5, 5 वजा 5 0. क्लिअर आहे. फक्त या गणितामध्ये कन्सेप्ट कोणती क्लिअर झाली आपली, की बार दिलाय तर ह्या दोन टर्म एका कंसात घ्यायच्या, कंसाच्या बाहेरचं जे काही चिन्ह आहे ते कंसाच्या बाहेरच ठेवायचं, त्याला काय आतमध्ये ऍड करायचं नाही. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट गणित. ओके, आता मायनस मायनसचा इथे काय फक्त कंसात कंस दिलाय. सो अगोदर हा मोठा कंस आहे बरोबर, त्याच्या आतमध्ये हा परत छोटा कंस आहे. काय करणार अगोदर आपण हा आतला छोटा कंस सॉल्व्ह करून घेणार. ठीक आहे, बाकीचं तसंच लिहून घ्या. 10 वजा इन ब्रॅकेट 9 वजा 8 वजा 1, 8 वजा 1 किती आलं हे सोडून घ्यायचं अगोदर बरोबर. 8 वजा 1 7, हा ब्रॅकेट कम्प्लीट केला, वजा 5. क्लिअर आहे. गणिती क्रिया सेम आहे, सगळं मायनस मायनसच आहे, वजा वजाच आहे. मग प्राधान्य कशाला द्यायचंय, ब्रॅकेटनुसार द्यायचंय. आता काय करा, ह्याच्यानंतर पुढची स्टेप काय करा, हे ब्रॅकेट सोडवून घ्या बरोबर. किती आलं 10 वजा 9 वजा 7, 9 वजा 7 किती आहे, 9तून 7 गेले 2, आणि हे राहिलेले वजा 5 तसेच लिहून घ्या. क्लिअर आहे. आता पुढची गोष्ट करा, 10 वजा करणार का बेरीज करणार, हे वजा वजा दोघंच काय सेम साईन आहे, म्हणजे यांची काय होणार बेरीज होणार. कुठल्याही क्रमाने करू शकता, 10तून 2 गेले 8, 8तून 5 गेले 3 असंही करू शकता, किंवा 10 वजा दोघांचं पण साईन सेम आहे बरोबर. वजा 2 वजा 5 किती झाले, वजा 7, 10 मधून 7 गेले किती राहिले. सोपं आहे, काहीच अडचण. घ्यायचं पुढचं गणित. सिंपल आहे, फक्त भागाकार आणि गुणाकार दोनच क्रिया दिल्यात. प्राधान्य कशाला देणार आपण, ऑब्विसली भागाकाराला. चला मग 171 भागिले 19 गुणिले 9, अगोदर काय सोडवायचं, 171 भागिले 19. आता 171 ला 19 ने भाग जातो का, 19 चा पाडा, 19 9 171 बरोबर. हा भाग कितीचा गेला, 9चा भाग गेला. 9 गुणिले हे पुढचे 9 तसेच घेतले आपण, 9 9 किती आलं 81. जमतंय. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, इथं पण काय सगळं प्लस मायनस दोनच साईन आहेत फक्त, आणि आतमध्ये काय दिले आपल्याला, ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट, त्याच्यामध्ये ब्रॅकेट. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करणार, अगोदर सगळ्यात आतलं ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. सगळ्यात आतलं ब्रॅकेट म्हणजे कोणतं आहे, हे 2 अधिक 2. बाकी सगळं तसंच लिहून घ्या, 2 वजा हे 2 वजा हे आणखीन एक ब्रॅकेट, त्याच्यामध्ये परत 2, आणखीन एक ब्रॅकेट, त्याच्यामध्ये परत 2 वजा 2, आणि हे ब्रॅकेट अगोदर सोडून घ्या. 2 आणि 2 किती आले, 4 आले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काहीच साईन नाही, म्हणजे याच्यामध्ये साईन काय असणार आहे, गुणुले बरोबर. ह्या 2च्या आणि ह्या ब्रॅकेटच्या मध्ये काहीच साईन नाही, म्हणजे साईन काय असणार आहे, गुणुले. गुणुले साईन इथं देऊन टाका. क्लिअर आहे. चलो आता काय सोडवायचं, अगोदर हे ब्रॅकेट सोडवायचं आतलं. ब्रॅकेटमध्ये पण 2 क्रिया आहेत, वजा 1 आहे आणि गुणुले 1 आहे बरोबर. अगोदर काय सोडवणार आपण, हे गुणुले सोडवणार. बाकी सगळं तसंच लिहून घ्या, 2 वजा 2 वजा 2 वजा बेचोक किती आले इथं 8. क्लिअर आहे. परत 2 वजा 2 वजा इथं हे ब्रॅकेट सोडवून घ्या, 2 मधून 8 गेले किती आले, वजा 6. वजा 6 म्हणून मी ब्रॅकेट तसंच ठेवलंय. क्लिअर आहे. वजा 6, 2 मधून 8 गेले किती आलं, -6. आता गंमत काय होणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर येताना ब्रॅकेटमध्ये जेवढे काय संख्या किंवा जेवढे काय अंक आहे त्यांचं काय होतं रे, साईन चेंज होतं बरोबर. सो मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. काय झालं मग हे, 2 मायनस 2 मायनस मायनस प्लस 6. क्लिअर आहे, काय अडचण. ओके, किती आला मग, सोडवा पुढचं बरोबर. 2 मायनस 2 आणि 6 8, आणि 2 मायनस 8 म्हणजे किती आलं, -6. क्लिअर आहे. ओके, चलो आगे. फक्त आता याच्यामध्ये शिकलो काय आपण, की ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट अगोदर सोडवायचं, आणि दुसरी गोष्ट काय शिकलो, की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेट मधले साईन चेंज होतात. फॉर एक्झाम्पल काय, समजा -a मायनस इन ब्रॅकेट a मायनस b असं जर असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर येताना ते -a + b होतं. क्लिअर आहे. जर समजा मायनस आतमध्ये -a
प्लस बी मायनस सी असा असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर येताना ते काय होतं, प्लस ए मायनस बी प्लस सी होतं. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतल्या आणि कुठले साईन चेंज होतात तर प्लस मायनसचे चेंज होतात. मल्टिप्लायचं डिवाइड किंवा गुणाकाराचा भागाकार भागाकाराचा गुणाकार होत नाही. ते पण लक्षात घ्या. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होतं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, याच्यामध्ये पण सरळ सरळ क्रिया सेम मार्क्सच टाईप दिसतंय इथं, फक्त थोडस अंक आतला बदल झालेली, काय हरकत नाही. काय सोडवणार आपण, हा एक ब्रॅकेट आहे, त्याच्यात हा ब्रॅकेट आहे, त्याच्यात हा ब्रॅकेट आहे. सो आतला जो ब्रॅकेट आहे ना तो आपण अगोदर सोडवून घेणार. बाकी सगळं जसं लिहून घ्या. 10 वजा इन ब्रॅकेट 2 मायनस इथं 3 मायनस 2, काही साईन नाही म्हणजे इथं इंटू असणार. ओके, आणि हा ब्रॅकेट सोडवला पहिला. 2 आणि 1 किती आले, 3. दोन्ही ब्रॅकेट कम्प्लीट. क्लिअर आहे. पुढची स्टेप 10 मायनस, हा ब्रॅकेट अगोदर सोडून घ्यायचा आहे. ह्या ब्रॅकेटमध्ये पण दोन क्रिया आहेत. कुठली, एक मायनस आहे, एक मल्टिप्लाय आहे, बरोबर. मग गुणाकाराची अगोदर करून घेणार आपण. सो 10 वजा 2 वजा इथे काय केलं आपण 3, इथं वजा तसं साईन राहिलं, बेत्रिक 6. क्लिअर आहे. ओके, सोडवा. पुढचं काय होणार, 10 वजा इथं 2 मायनस 3 6 गेले, 3 6 जाणार का, म्हणजे कसं जाणार, 3चं साईन काय आहे प्लस, 6चं साईन काय मायनस, दोघांची काय करायची साईन चेंज आहेत म्हणून वजा बाकी, बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 3 आणि 6ची वजा बाकी 3 आणि वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 6चं वजा 3. क्लिअर आहे. 10 वजा इथं 2 मायनस मायनस काय झालं प्लस 3. क्लिअर आहे. ओके, सोडवा हे ब्रॅकेट. किती आलं, 2 आणि 3 5 इक्वल टू काय भेटलं, 10 वजा 5, आणि 10 वजा 5 म्हणजे किती आलं उत्तर आपलं 5. क्लिअर आहे, काय अडचण. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. 15 मायनस 15 भागिले 15 गुणिले 6. ओके, सांगा फी बॉड मास. काय सोडवणार अगोदर, भागाकार सोडवणार, बरोबर. सोडवा भागाकार, पहिली ही स्टेप कंप्लीट करणार. बाकी सगळं तसं लिहून घ्या. 15 वजा 15 भागिले 15, 15 एक 15, एकचा भाग गेला गुणिले 6. क्लिअर आहे. अगोदर काय करून घेणार, भागाकार करून घेणार. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला काय करून घेणार, अगोदर पुढच्या स्टेपला गुणाकार करून घेणार. गुणाकार आणि वजा दोन गोष्टी आहेत, बरोबर. काय करून घेणार, गुणाकार करून घेणार. घ्या सोडवत. 1 गुणिले 6, 15 वजा 6 1 6, राहिले किती, 15तून 6 गेले 9. सोपं आहे. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल. व्हिडिओ 1 मिनिट पॉज करून तुम्ही ट्राय करा. सॉरी. सगळ्याला ब्रॅकेट दिलं, ब्रॅकेटमध्ये 4 क्रिया आहेत. अगोदर काय सोडवणार, भागाकार. ठीक आहे, भागाकार कुठे, इथं. चला स्टार्ट करा. 20 वजा 5 गुणिले 2 अधिक 3 वजा भागाकार सोडवला. इथे किती, 18 भागिले 9 किती झालं, 18 भागिले 9, 9 दुने 18, बरोबर आहे. चलो आता काय सोडवणार, गुणाकार सोडवणार. सोडवा. 20 वजा 5 दुने 10, तर वजा 5 म्हणून इथं वजा 10 आलं, बरोबर आहे. अधिक 3 वजा 2. आता हे कसं सोडवायचं, सिंपल आले, स्टेप बाय स्टेपच जाऊ शकता. 20तून 10 गेले 10, 10 3 मिळवले 13, 13तून 2 गेले 11, असं सोडू शकता. किंवा प्लस प्लसच्या टर्म एकत्र, मायनस मायनसच्या टर्म एकत्र. प्लस प्लसच्या टर्म काय आहेत, 20 आणि 3 23, वजा मायनसची टर्म काय आहेत, 10 आणि 2 12, 23 मधून 12 गेले, राहिले किती 11. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके ओके ओके, ते याला जागा पुरायला पाहिजे, काय अडचण नाही. परत लिहून घेऊ आपण. 54 वजा 82 वजा 73 वजा 15 वजा स्टार
बरोबर सॉरी ब्रॅकेट किती क्लोज झाले 1 2 3 बरोबर 37. तर स्टारची किंमत काढा. आपण स्क्रीनला डिवाइड करू म्हणजे आपल्याला जागा पुरल. तर काय करायचंय आपल्याला ह्याची किंमत काढायची. ही मायनस मधली टर्म आहे बरोबर. ही सगळी टर्म आपण इकडे घेऊन जाऊ. इकडे गेला प्लस होईल आणि 37 ला इकडे घेऊन येऊ. कळलं काय बोललो? 37 ला इकडे घेऊन येऊ आणि बाकी सगळी अख्खी मोठी टर्म इकडे घेऊन जाऊ. काय झालं 54 वजा 37 बरोबर काय भेटलं आपल्याला 82 वजा 73 वजा सॉरी 73 येतं 73 वजा 15 वजा स्टार. क्लिअर इथपर्यंत? मग किती आलं 54 वजा 37 17. 17 बरोबर सोडवा स्टेप बाय स्टेप. 82 वजा 73 तर हे ब्रॅकेट काढून टाकलं तरी पण चालू शकतं. ठीक आहे 82 वजा 73 वजा इथं 15 वजा स्टार. क्लिअर आहे? आता काय करायचंय पुन्हा ह्या 17ला इकडे घेऊन मायनस होतील. हे 73 हे मायनस मायनस आले म्हणून आपण इकडून तिकडे फिरवाफिरवी करतोय. हे 73 पुन्हा इकडे घेऊन जा. किती आलं इकडं 73 वजा 15 वजा स्टार बरोबर इकडे 82 तसेच होते त्याच्यातून गेले 17. क्लिअर आहे? 82 मधून 17 गेले राहिले किती 73 वजा 15 वजा स्टार बरोबर 82 तून 17 गेले राहिले 65. परत एकदा ही मायनस वाली टर्म इकडे घेऊन जायची. ओके ही टर्म इकडे नेऊ 65 इकडे आणू. काय होईल 73 वजा 65 बरोबर 15 वजा स्टार. क्लिअर आहे? सोडवा 73 मधून 65 गेले राहिले किती 8. 8 बरोबर 15 वजा स्टार. आता स्टार मायनस आहेत स्टारला इकडे घेऊन येऊ 8 तिकडे जातील. स्टार पॉझिटिव्ह झाले प्लस झाले मायनसचे प्लस झाले. काय झालं आपल्या इकडं 15 वजा 8 किती आलं उत्तर 7. क्लिअर आहे? काय अडचण? ओके फक्त काय करायचंय स्टेप बाय स्टेप आणि सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय असते माहिती का जर चुकलं ना चुकलं काय म्हणतो आपण जर छोटी जरी चूक झाली तरी पण काय होणार आहे पुढचे सगळं कॅल्क्युलेशन जाणणार आहे आणि शेवटी गेल्यानंतर उत्तर काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला रिअलाइज होईल की हे ऑप्शन मध्ये नाहीच आहे त्यावेळेस मग आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आणि मग त्यावेळेस कळतं की नाही बाबा आपण चुकलं इकडं तरी. मग नेमकं कोणत्या स्टेपला चुकलं ते पण कळत नाही स्टार्टिंग पासून. आणि आपण रफ वर्क करताना पण थोडंसं गिचमिडच केले असते बरोबर किंवा असं व्यवस्थित लिहिलेलं नसतं एक्झाम हॉलमध्ये. आणि मग नंतर काय होतं एक्झाम हॉलमध्ये असं व्यवस्थित लिहिलेलं नाही मग नंतर त्या चुका शोधायला पण अडचण येते बरोबर. त्याच्यामुळे लिहाताना सुटसुटीत किंवा स्टेप करताना थोड्याशा लक्ष देऊन करायच्या जेणेकरून आपल्याला चुकलं तरी कुठं चुकलं ते कळत आणि चुकलंच नाही पाहिजे याची एवढी त्याची काय झाली पाहिजे प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता सेम गणित आहे ना आपण थोडंसं हवेत सोडवायचा प्रयत्न करू. म्हणजे काही ट्रिक वगैरे काही नाहीये फक्त जे काय आपलं लॉजिक आहे किंवा कॉमन सेन्स आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. कसं माहितीये का 54 वजा ही सगळी टर्म आहे बरोबर 37. काय बोललो मी 54 वजा ही सगळी टर्म बरोबर काय 37. म्हणजे ह्या सगळ्या टर्मची किंमत किती असली पाहिजे 54 मधून 37 किती वजा केल्यावरती 37 आहे ना 17. राईट ऑर रॉंग? म्हणजे 82 वजा 73 वजा आता हे असं मांडायची पण गरज नाही आपण हे हवेत करू शकतो. याची किंमत किती असणार 17 असणार. आता ह्याचं उत्तर 17 यायला 82 मधून किती मायनस केले पाहिजे आपण म्हणजे 82 आणि 17चं वजाबाकी 65. म्हणजे ह्या टर्मची किंमत किती असणार आहे 65 हवेत करतोय आपण बरोबर. क्लिअर आहे? मग आता ह्या टर्मची किंमत जर 65 आहे टोटल बरोबर 73 वजा 15 वजा स्टार ह्याची किंमत किती असली पाहिजे आपली 65. याची किंमत 65 असायला 73 मधून किती मायनस करायचे 73 मधून 8 मायनस करायचे. म्हणजे 15 मायनस 1 ची किंमत किती असणार आहे 8 असणार आहे. 15 मायनस स्टारची किंमत किती असणार आहे 8 असणार आहे. 15 मधून किती मायनस केले म्हणजे 8 येतील 7. म्हणजे स्टारची किंमत किती भेटली 7. म्हणजे जर असं लेंदी वे मध्ये नसेल करायचं तर आपण असं हवेत सुद्धा हे गणित सोडवू शकतो. कन्सेप्ट तीच आहे बाकी काय नाही फक्त आपण ज्यावेळेस लेंदी वे मध्ये करतो किंवा रेग्युलर ट्रेडिशनल वे मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक स्टेप फॉलो करावी लागते. इथे काय आपल्याला काय एक्झाम मध्ये दाखवायचं नाही का तुम्ही कशा स्टेपने केलं किंवा काय केलं उत्तर येणं महत्वाचं आहे बरोबर. आणि कमी वेळेत आणि अचूक उत्तर येणं महत्वाचं आहे. सो ही मेथड सुद्धा लक्षात राहू द्या. हे कसं सॉल्व्ह केलं आपण ते सुद्धा लक्षात राहू द्या. नेक्स्ट एक्झाम्पल चला सेम टाईपचं गणित आहे मागच्याच गणितासारखं ट्राय करू सेम.
45 वजा 28 वजा 19 वजा 15 वजा स्टार ब्रॅकेट दिले 3 इज इक्वल टू 32. काय करा, वजावाली टर्म सगळी तिकडे घेऊन जा, 32 सगळी इकडे घेऊन या. काय झालं, 45 वजा 32 बरोबर 28 वजा 19 वजा 15 वजा स्टार. क्लिअर आहे. 45मधून 32 गेले, किती राहिले, 45मधून 32 गेले 13. 13 बरोबर 28 वजा 19 वजा 15 वजा स्टार. तर काय करा, या स्टारला जे आहे ना, म्हणजे ही जी टर्म आहे ना, परत वजावाली इकडे घेऊन या सगळे. काय झालं, 19 वजा 15 वजा स्टार बरोबर 28 वजा 13. क्लिअर आहे. परत पुढची स्टेप, 19 वजा 15 वजा स्टार बरोबर 28मधून 13 गेले, राहिले किती, 15 बरोबर आहे. परत आता हे 15 इकडे घेऊन या, हे मायनसवाली टर्म इकडे घेऊन जा. 19 वजा हे 15 इकडे अधिक, इकडे आल्यावरती वजा झाले, हे वजाची टर्म इकडे गेल्यावरती अधिक झाली बरोबर आहे. ब्रॅकेट काढून टाकलं, किती आलं इकडं 4 बरोबर 15 वजा स्टार. स्टारला तर इकडे घेऊन या, वजा येतो अधिक झाला, 15 वजा 4, 15तून 4 गेले, राहिले किती 11. क्लिअर आहे. सेम टाईप होता, सेम मागचं गणित होतं, तसंच गणित आहे. डायरेक्ट सोडू शकतो. डायरेक्ट म्हणजे काय शॉर्टकट ट्रिक वगैरे नाही, तर हवेत पण सोडू शकतो. कसं, चला 45मधून ही अख्खी टर्म मायनस केली तर उत्तर 32 येतं. राईट आहे, दिलं आहे त्यांनी तेच गणित. आता मला सांगा, 45मधून किती वजा केल्यानंतर उत्तर 32 येणार आहे, 13 बरोबर आहे. 45मधून 13 वजा केल्यानंतर उत्तर 32 येणार आहे, म्हणजे ह्या सगळ्या टर्मची किंमत किती असली पाहिजे, 13. राईट ऑर रॉंग. आता पुढची स्टेप काय करायचं आहे, की 28मधून किती वजा केल्यानंतर, बरोबर ना, हे म्हणजे अख्खी एक टर्म आहे. 28मधून किती वजा केल्यानंतर उत्तर 13 येणार आहे, 15. 28मधून 15 वजा केल्यानंतर उत्तर काय येणार आहे, 13 येणार आहे, बरोबर का नाही. म्हणजे ही जर काय सगळी टर्म आहे, 19 वजा 15 वजा स्टार, याची किंमत किती असणार आहे, 15. 28मधून 15 मायनस केल्यानंतर उत्तर 13 येणार आहे. राईट ऑर रॉंग. आता काय करायचं आहे, 19मधून किती वजा केले म्हणजे उत्तर 15 येईल, बरोबर ना. हे म्हणजे एक टर्म आहे. 19मधून किती 4, त्याची किंमत किती आली 4, म्हणजे 15 वजा स्टारची किंमत किती आली 4 आली. आता मला सांगा, 15मधून किती मायनस केल्यावरती उत्तर 4 असणार आहे, 7 बरोबर. सॉरी, 15मधून किती मायनस केल्यानंतर उत्तर 4 असणार आहे, 11. 15तून 11 मायनस केल्यानंतर उत्तर काय असणार आहे, 4 असणार आहे. म्हणून स्टारची किंमत काय भेटली आपल्याला, 11. सिम्पल आहे. कुठल्याही प्रकारे आपण स्टेप्स न करता हवेतसुद्धा सोडवू शकतो. आणि ही थोडीशी आपण काय म्हणू शकतो, ब्युटी आहे ह्या टाईपच्या क्वेश्चन्सची. तर पेपरमध्ये सुद्धा असं आपल्याला जमू शकतं, फक्त प्रॅक्टिस करणं आणि ज्या काही स्टेप्स आपण करतो आहे त्या स्टेप्स थोड्याशा काळजीपूर्वक करणं, एवढी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, दिसतंय का याच्यात थोडंसं, आय थिंक व्हिडिओमध्ये दिसत असावं क्लिअर. इथं हे भागिले हे अधिक आहे, हे भागिले हे अधिक आहे, हे भागिले हे अधिक आहे, हे भागिले ज्यांच्या वरती टॅप केलं ते काय भागिले आहेत, ज्यांच्या खाली टॅप केले ते अधिक आहेत. सुरुवात करू. कंस दिलेत, हा मोठा कंस आहे, त्याच्या आतमध्ये हा महिरूपी कंस आहे, त्याच्या आतमध्ये हा गोल कंस आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आत कोणता आहे, गोल कंस, हा आधी आपल्याला सोडवावा लागेल. गोल कंसामध्ये पण 2 क्रिया आहे, अधिक आणि भागिले. आधी काय सोडवावं लागेल आपल्याला, आधी भागिले सोडवावं लागेल. बाकी सगळं जसं तसं लिहून घ्या. 1 भागिले 1 अधिक 1 भागिले महिरूपी कंसात 1 अधिक 1 भागिले, जसं तसं लिहून घेतलं. गोल कंसात 1 अधिक, पुढची स्टेप काय आता, 1 भागिले 2. 1 भागिले 2 पूर्ण भाग जातोय का, नाही. किती आलं, 1/2. क्लिअर आहे. आता पुढची स्टेप काय करायचं, कंस सोडून घ्यायचा आहे. सो ही बेरीज करून घ्या. काय आलं, हे बाकी सगळं जसं तसं लिहून घ्या. 1 भागिले 1 अधिक 1 भागिले महिरूपी कंसात 1 अधिक 1 भागिले. आता अपूर्णांकाची बेरीज करतोय. ओके, ही एक ट्रिक लक्षात घ्या. इथं 1 अधिक कोणता पण अपूर्णांक आला, सरळ सरळ काय करा, दोघांची बेरीज अंशात घ्या. आपण असंच करतो, 2 आणि 1 3, 3/2. सेम तसंच अंश आणि छेदाची बेरीज करा, त्या अंशातल्या छेदातल्या. दुसरं पाहू, 1 अधिक 5/8. काय करणार, 1 अधिक आहे ना, मग ह्या दोघांची बेरीज करा, 5 आणि 8 13, 13/8. क्लिअर आहे. 1 अधिक 3/5,
3/5 आहे ना, मग 3 आणि 5 किती 8 अंशातल्या 5 छेदातल्या. म्हणजे 1 अधिक जर अपूर्णांक अशी जर बेरीज आली तर ही ट्रिक आपण फास्ट कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकतो. क्लिअर आहे. तर अशा प्रकारच्या ट्रिक ज्या काय साईड बाय साईड येतील तर आपण या ठिकाणी गणितामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये पाहणार आहे आणि ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. याच्याने काय होणार आहे, आपलं कॅल्क्युलेशनचं स्पीड वाढत वाढत जाणार आहे. क्लिअर आहे. तर मग आता इथं किती होणार आहे, 2 आणि 1 3/2. ओके. आता काय करायचं आहे, महिरूपी कंसात आलो आपण. इथं परत 2 क्रिया आहे, अधिकची 1 आणि भागिले. अगोदर भागिले सोडवून घ्यायचं. मग अपूर्णांकाचा भागाकार करताना आपल्याला माहिती आहे त्याचं रूपांतर कशात करून घ्यायचं, गुणाकारात करून घ्यायचं. आणि गुणाकारात रूपांतर केलं म्हणजे त्याच्या काय आपण करतो, जी संख्या आहे पुढची भाग देणारी तिचं काय घेतो, गुणाकार व्यस्त घेतो. गुणाकार व्यस्त घेतो म्हणजे काय, 3/2चं काय होणार, 2/3 होणार. बरोबर आहे. चलो पुढची स्टेप, 1/1 अधिक 1/, आणि ह्या महिरूपी कंसात काय आलं आता, इथं 1 अधिक 1 गुणलं म्हणजे इथं किती आलं, 2/3. महिरूपी कंस सोडून घ्यायचं आहे आता, सोपं आहे. चलो पुढची स्टेप, 1/, कंसामध्ये 1 अधिक 1 इथं भागिले, आणि हा जो काही कंस आहे महिरूपी कंस, आत्ताच सांगितले ट्रिक काय करणार आपण, 3 1 3 2 5/3. बरोबर का नाही. सरळ सरळ ह्या दोघांची बेरीज करा, ती वरती लिहा 5/3. क्लिअर आहे. परत आता काय सोडून घ्यायचं, अगोदर भागाकार सोडून घ्यायचा. 1 अधिक 1 भागाकाराचं रूपांतर गुणाकारात गुणुले 3/5. ही स्टेप महत्त्वाची. भरपूरदा काय होतं विद्यार्थ्यांकडून, आता हे भागाकाराचं गुणाकारात रूपांतर केलं पण 5/3चं 3/5च नाही केलं, फायनल आन्सर बदलणार. बरोबर आहे. चला पुढचं, 1/1 अधिक 3/5. शेवटच्या स्टेपला आलो आपण. 3/5 हे काय होणार, 1/3/5चं 5 आणि 3 8/5 होणार. बरोबर आहे. आता भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं, 1 गुणुले 5/8 म्हणजेच किती आलं, 5/8. क्लिअर आहे. सोपं आहे. असं मोठं लेंदी पदावली आली म्हणून लगेच गडबडून जायचं नाही. जो काय आपला बेसिक रूल आहे तो फॉलो करत जायचा. स्टेप ज्या आहेत बेसिक त्या फॉलो करत जायच्या, त्या विसरायच्या नाही. बेसिकच नियम आहे, असं काय नाही. व्ही बॉडमॉस लक्षात राहिला, अपूर्णांकाची बेरीज करायची, अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. काय काय ट्रिक्स सांगिततात, भागाकाराचं रूपांतर पहिल्यांदा गुणाकारात करायचं. बरोबर. गुणाकारात करताना गुणाकार व्यस्त घ्यायचा. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, बाकी अवघड असं काही नाही आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. अपूर्णांक झाला, आता दशांश अपूर्णांक पाहू. बरोबर. दशांश अपूर्णांकाचं हे गणित सोडवण्याच्या अगोदर आपण एकदा रिव्हिजन करू. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना काय करायचं, सरळ सरळ गुणाकार करायचा, आणि दशांश चिन्हानंतरचे जे काही घरं आहे त्यांची काय करतो आपण, बेरीज करतो. क्लिअर आहे. भागाकार करताना सरळ सरळ भागाकार करायचा, दशांश चिन्हानंतरचे जे काही घरं आहे त्यांची काय करतो आपण, वजाबाकी करतो. क्लिअर आहे. एवढं आठवलं म्हणजे हे सोडवायला आपल्याला सोपं आहे. चला आता काय करायचं, इथं हे 0.8 गुणुले 0.01 गुणुले 7.2 अधिक, आणि हा काय दिला आपला, कंस दिला आहे. कंस अगोदर सोडून घेऊ आपण. बरोबर आहे. काय सोडून घेऊ, कंस सोडून घेऊ. मग 0.8 गुणुले 0.01 गुणुले 7.2 अधिक, तर कंस सोडायचं, गुणाकार करायचा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना डायरेक्ट 12चा आणि 4चा गुणाकार करा. 12 चोक 48. क्लिअर आहे. आता काय करायचं आहे, इथं दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत, 2 घरं आहेत. इथं दशांश चिन्हानंतर किती घरं आहे, 1 घर आहे. गुणाकार आहे म्हणून काय होणार, बेरीज होणार. हे 2 घरं आणि हे 1 घर, 3 घरं येणार. बरोबर. 2 आहेत ऑलरेडी, तिसऱ्या घराचा आपण 0 दिला, 0.048. क्लिअर आहे. ओके. सेम तसंच आता पुढच्या स्टेपला काय करणार, इथं ह्या टर्ममध्ये सगळ्यांमध्ये गुणाकार दिला आहे, हा सोडवून घेणार. कसं, आता इथे एकच आहे, 8 आणि 72 यांचा डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 8 आणि 72चा 1 गुणलं म्हणजे काय, तेच येणार आहे. बरोबर. 8 आणि 72चा 8 दुणे 16, 6 हातचा आला 1, 8 7 56 आणि 1 57. क्लिअर आहे. त्याला 1 गुणलं म्हणजे तेच उत्तर येणार आहे. फक्त आता काय करायचं, दशांश चिन्हानंतरची घरं मोजा. इथे 1 घर आहे, इथं 2 घरं आहेत, इथे 1 घर आहे. बरोबर आहे. आता दशांश चिन्हानंतरची घरं दिले, तिथं गुणाकार आहे. गुणाकार म्हटल्यावरती यांची काय होणार, बेरीज होणार. म्हणजे हे 1 आणि हे 2 3, 3 आणि हे 1 4, 4 घरं द्यायचे आपल्या दशांश चिन्हानंतर. 1 2 3 घरं आहेत ऑलरेडी, एकासाठी 0 दिला, 0.0567. ओके. याच्यात आता पुढची टर्म राहिली आपली, किती आहे,
0.048. करा दोघांची बेरीज. आता बेरीज करताना आपण काय करतो, एकाखाली एक मांडतो, दशांश चिन्ह एकाखाली एक मांडतो. बरोबर आहे. 0.048 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. इथं पुढं काहीच नाही म्हणजे आपण शून्य वाढवू शकतो. सोडवा. किती आलं? 6. 8 7 1505 हातचा आला 1. 5 5 10 0 हातचा आला 1. बरोबर आहे. 0.1056. सोपं आहे. चला पुढचं गणित. फक्त दशांश चिन्हामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, दशांश चिन्ह आले खूप लेंदी आलं म्हणजे काही गडबडून जायचं नाही. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाचा गुणाकार भागाकार कसा करतो आपण. गुणाकार डायरेक्ट करतो, दशांश चिन्हानंतरच्या घरांची बेरीज करतो. भागाकार कसा करतो, डायरेक्ट भागाकार करतो, दशांश चिन्हानंतरच्या घरांची वजाबाकी करतो. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. सेम आपलं दशांश अपूर्णांकाचंच आहे, फक्त थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन मोठं दिसतंय, काय हरकत नाही. आता काय करायचं आहे, महिरूपी कंस त्याच्या आतमध्ये हा कंस आहे, इथं याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे इथं गुणले असणार. आधी हा कंस सोडून घेऊ, बाकी सगळं जसं तसं लिहून घ्या. 0.02 अधिक 7.9, इथं काहीच नाही म्हणजे इथं पण गुणले असणार. बरोबर. इथं 2.8 हे गुणले मांडून घेऊ. गुणले 2.8 वजा 6.3 गुणुले, आता हे सोडवून घ्या अगोदर. ठीक आहे, हे सोडवून घ्या. काय येणार रे, 3.6 वजा 1.5. हवेत पण करू शकता, इथं इथं पण करू शकता. हे समजण्यासाठी साईडला करून घेतो. 6तून 5 गेले 1, 3तून 1 गेला 2, 2.1 अधिक 15.6. क्लिअर आहे. जमतं एवढं. कंस काय करून घ्या, कंस कंप्लीट करून घ्या. आता काय सोडवायचं तुम्हाला, हा महिरूपी कंस. महिरूपी कंसामध्ये पण पहिला काय करणार आपण, गुणाकार करणार. बरोबर आहे. करून घ्या. बाकी सगळ्या जसं तसं लिहून घ्या. 0.002 अधिक 7.9 गुणुले कंसात 2.8 वजा, आता हा गुणाकार करून घ्या साईडला, 6.3 गुणुले 2.1. आता लक्षात घ्या, आपण पाहिलेलं आहे की गुणाकार करताना दशांश अपूर्णांकात सरळ जसं तसं गुणाकार करा. 63 आणि 21 21 त्रिक 63 3 हातचे आले 6. 21 सक 126. 126 आणि 6 किती आलं, 132. आता काय करायचं, दशांश चिन्हानंतर इथे एक घर आहे, इथे एक घर आहे. बरोबर. हे दशांश चिन्हानंतर हे एक घर आहे, हे एक घर आहे. गुणाकार यांची काय होणार, बेरीज होणार. 1 आणि 1 2 घरं, म्हणून दशांश चिन्हानंतर 2 घरं आले पाहिजे असं दशांश चिन्ह द्या. किती आलं उत्तर आपलं, 13.23. क्लिअर आहे. बाकी अधिक 15.6 जसं आहे तसं लिहून घ्या. कंस काय झाला, पूर्ण झाला. हे साईडचं रफ वर्क मी प्रत्येकाच्या जागेचा थोडासा प्रॉब्लेम म्हणून रफ वर्क पुसून टाकतोय. ठीक आहे. आता परत हा कंस सोडवायचा आहे. कंसात काय डायरेक्ट बेरीज वजाबाकी आहे. बेरीजवाले आधी करून घ्या, नंतर त्याच्यामधून मायनस करा. 0.002 अधिक 7.9 गुणुले, इथं काय राहिलं, आता आपण बेरीज करून घेऊ. 2.8 अधिक 15.6 किती आली बेरीज, 8 आणि 6 14शी 4 हातचा आला 1. इथं 15 2 17 आणि 1 18.4. मग 18.4 वजा 13.23. वजावाली टर्म आपण तशीच ठेवली. अगोदर वजाबाकी केली असती ही तरीसुद्धा चाललं असतं, काहीही फरक पडणार नाही. किंवा डायरेक्ट तीनही गोष्टी एका स्टेपमध्ये केल्या असत्या तरीसुद्धा चाललं असतं. ठीक आहे. आपण फक्त थोडंसं कॅल्क्युलेशनच्या सोयीनुसार करतोय. चला पुढचं काय करायचं, ही वजाबाकी करून घ्या आता. 0.002 अधिक 7.9 गुणुले करा. वजाबाकी किती येते, 18.4 वजा 13.23. बेरीज वजा करताना दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. बरोबर. आता इथं 4 आहे, पुढचं घर काहीच नाही म्हणून आपण 0 मांडला. बरोबर आहे. सोडवा. 10तून 3 गेले 7, इकडे एक हातचा, 4तून 3 गेले 1 दशांश चिन्ह, 8तून 13 गेले 5. 5 पॉईंट किती आलं, 17. क्लिअर आहे. आता काय फक्त दोनच क्रिया राहिल्यात. कुठली आहे, एक तर बेरजेची आणि एक गुणाकाराची आहे. म्हणजे अगोदर कोणती करून घेणार आपण, अगोदर गुणाकार करून घेणार. बरोबर. गुणाकार करून घ्या. 0.002 अधिक तसंच राहू द्या. गुणाकार कसला आहे, 7.9 गुणुले 5.17. गुणाकार करून घ्या. थोडंसं उलटं मांडलं तर आपलं आणखी सोयीस्कर जाईल. बरोबर. कसं मांडलं तर समजा
उलटं मांडलं, उलटा गुणाकार केला, कारण दोनच पदांनी गुणायला भेटेल आपल्याला. 5.17 गुणुले 7.9. ठीक आहे. 9नी गुणलं 9 7 63, हातचे आले 6, 9 1 9 9 6 15 5 हातचा आला 1, 9 5 45 आणि 1 46, 1 0 दिला. 7 7 49 9, हातचे आले 4, 7 1 7 आणि 4 11 1, हातचा आला 1, 5 7 35 आणि 1 36. सोडवा, किती येत आहे? 3, 9 5 14, 4 हातचा आला 1, 6 आणि 2 8, 10 0 हातचा आला 1 4. ठीक आहे. आता गंमत पहा, दशांश चिन्हानंतर इथं किती घरं आहेत? 2 घरं आहेत, 1 आणि 7. इथं किती घरं आहे? 1 घर आहे. गुणाकार झाला म्हणजे दशांश चिन्हानंतरच्या घरांची काय होणार? बेरीज होणार. 2 आणि 1 किती आलं? 3. सो 1 2 3, 3 घरानंतर दशांश चिन्ह द्या, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 40.843. क्लिअर आहे. मग आता ह्या दोघांची बेरीज करा इथं. सिंपल आहे. 40 पॉईंट किती आलं? 843 किंवा 40.847. आता यांची बेरीज करा इथं. साईडला लिहितो इथं. किती येईल बेरीज? 0.002 अधिक 40.843, 2 आणि 3 5, इथं 4, इथं 8, 40.845 झालं आहे. 40.845. क्लिअर आहे. खूप लेंदी आलं, खूप कॅल्क्युलेटिव्ह आलं म्हणून गडबडून जायचं नाही. स्टेप बाय स्टेप गणित सॉल्व करत जायचे. प्रायोरिटी बेसिक रूल विसरायचा नाही. बाकी सगळं सोपं आहे. ठीक आहे. पुढचं गणित. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 ची किंमत सांगा. चला, याला ऑप्शन पण दिलेत. अरे वा. काय करणार? अगोदर भागाकार सोडवणार. घ्या सोडवून. बाकी सगळं तसंच लिहा. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9, 9 1 9. ठीक आहे. भागाकाराचे सोडून घेतलं. पुढच्या स्टेपला काय करणार आपण? गुणाकाराचे सोडून घ्या. 9 अधिक 9 9 81 वजा 1. ठीक आहे. मग आता तुम्ही बेरीज वजाबाकी तुमच्या सोयीनुसार करा. समजा वजाबाकी अगोदर केली. सो 9 अधिक 80तून 1 गेला 80. 9 अधिक 80 किती भेटलं? 89. सिंपल आहे. सिंपल गणित होतं, काहीच नाही. आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 1 89. क्लिअर आहे. ओके. अजून एक शेवटचं गणित पाहू. म्हणजे आपण हे जे काही बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स न्यूमरिकल्स ह्याच्यात पाहिलेत, बेसिक टाईपचे प्रश्न पाहिलेत, ते आपल्याला या ठिकाणी संपवता येईल. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण सूत्रांवर आधारित जे काही गणित आहेत ते सूत्रांवर आधारित गणित पाहू. ठीक आहे. याच्यातलं एक शेवटचं गणित पाहू आपण. याला पण ऑप्शन दिलेत. ठीक आहे. आता मायनस मायनस ओके, काहीच अडचण नाही. काय करा? भागाकार अगोदर सोडवणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पदावली असू द्या, गुणुले म्हणजे ही सगळी मिळून एक टर्म असते बरं का. भागिले म्हणजे ही सगळी मिळून एक टर्म असते आणि ही एक सेपरेट एक टर्म आहे. ठीक आहे. आता भागिलेवाली टर्म आपल्याला अगोदर सोडवायची. बाकी सगळं जसं तसं लिहून घ्या. 13 गुणुले वजा 5 तसंच राहिलं, मायनस साईन पण तसंच राहिलं. आता हा भागाकार किती येणार ते सोडून घ्या. किती येणार भागाकार? 96 भागिले 2. 96 मायनस 96 भागिले 2. मायनस 96 भागिले 2 किती आलं? बे एक बे, बे चोक 8, बे 8 16, मायनस साईन तसंच राहिलं. बरोबर आहे. किती आलं? मायनस 48 अधिक पुढचे 20 आहेत ते तसेच. क्लिअर आहे. आता काय करा? गुणाकार सोडवून घ्या. इथं 13 पंचे 65, फक्त 13 प्लस आहेत, 5 मायनस आहेत, म्हणून काय झालं? मायनस 65. सेम इथं पण मायनस मायनस काय होऊन जाणार? हे मायनस मायनस प्लस होऊन जाणार. प्लस 48 प्लस 20 किती आलं? हे मायनस 65. तसेच 48 आणि 20, 48 आणि 20 किती झाले? 68. मायनस 65 अधिक 68, साईन वेगवेगळे आहेत, काय वजाबाकी होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह. किती आलं उत्तर? ते सोपं आहे. ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये सिम्प्लिफिकेशनमध्ये तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला असले, ह्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं आहे की सिम्प्लिफिकेशनमध्ये जास्तीत जास्त पार्ट हा कॅल्क्युलेशनचा असतो. दुसरी गोष्ट, बेसिक रूल फॉलो करायचे. फास्ट करायचं आहे म्हणून घाईघाईमध्ये प्लसचं मायनस, मायनसचं प्लस नाही करायचं. बेसिक रूल आहेत ते फॉलो करायचे. कॅल्क्युलेशन जेवढं क्लिअर करता येईल किंवा कॅल्क्युलेशन जेवढं अचूक करता येईल
तेवढं आपल्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, स्पीड पण वाढत जाणार आहे आणि गणितं पण लवकर सुटणार आहे. सो कॅल्क्युलेशनवरती. आणि ह्या 2 गोष्टींसाठी काय करायचं आहे बेसिक रूल आणि ह्याच्यासाठी, तर जास्तीत जास्त क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुमच्या हाताखालून जाते, जशी मी आता एक ट्रिक सांगितली होती, काय का 1 अधिक समजा अपूर्णांक आला 11/9 आला, 1 अधिक 11/9 काय करायचं, 1 अधिक आला आहे ना, मग काय करा डायरेक्ट 11 आणि 9 20/9. क्लिअर आहे. सो अशा ज्या काही ट्रिक्स आहेत ह्या पण आता एक सांगितली फक्त इथं आली म्हणून, अशा भरमसाठ ट्रिक्स आहेत. इव्हन आपल्या यूट्यूब चॅनलवर Class24 अकॅडमी नावाचा जो काही यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती भरपूर सारे रील्स पण आपण टाकले. त्या रील्सच्या माध्यमातून पण तुम्हाला अशा शॉर्टकट ट्रिक्स, यूट्यूबला शॉर्ट्स देखील टाकलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. पण त्या गोष्टी फक्त पाहून लक्षात राहणार नाही किंवा रट्टा मारून लक्षात राहणार नाही. त्या जेवढ्या वेळा आपण कॅल्क्युलेशन करताना, सॉल्व्ह करताना अप्लाय करू तेवढ्या वेळा काय होणार आहे, त्या गोष्टी एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं हा एकमेव ऑप्शन कॅल्क्युलेशन फास्ट करण्यावरती आहे. हे लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण सूत्रांवर आधारित गणितं स्टार्ट करू.